शिवराय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, राज्यघटनेचे संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या मायमाऊली मासाहेब यांना अभिवादन करतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा सेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे, आमच्या शिवसेना पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजयराव चौधरी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दादा सकपाळ, माझे तरुण सहकारी आमदार सुनीलराव शिंदे, ज्यांनी सांगितलं की पेढाही खाल्ला नाही, पेढाही वाटला नाही, ते माझे सहकारी आमदार सचिन भाऊ अहिर, या विभागाचे विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर, मनीषाताई कांदे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की आज आपल्या शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हेच खऱ्या अर्थानं पक्षाचे सर्व आहेत हा ठराव करण्याकरता म्हणून आजची कार्यकारिणीची बैठक होती. आणि ती बैठक झाल्यानंतर माझे मित्र सुनीलराव शिंदे मला म्हणाले, माझ्या विभागाचा एक मेळावा आहे, आमच्या विभागाचा एक मेळावा आहे, तुम्ही येता का? आणि म्हटलं बसून तरी काय कामाला येतो, परंतु इथं आल्यानंतर हे सगळं रूप बघितलं आणि विशेष करून या सगळ्या महिला रणरागिणी पाहिल्या आणि थोडस मनावर माझ्या सचिन भाऊ दडपण आलं की आपल्याला भाषण नेमकं काय करायचं. परंतु माझे मित्र सचिन भाऊनी माझ्या मनावरचं दडपण दूर करून टाकलं. त्यांनी सांगितलं आम्ही दोघेही पूर्वी पक्ष सोडलेले आहोत, म्हणजे दुसऱ्या पक्षातून आलेलो आहोत. मी पक्ष एकदा सोडला होता, ते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इथं आलेलो. आणि मग त्यांनी मनमोकळेपणे मांडलं, तुम्ही फॉर स्पोर्टली ते स्वीकारलं आणि माझ्या मनावरचं दडपण दूर झालं. आता भाषण करायला हरकत नाही. मित्रांनो, सचिन भाऊनी सांगितली ही गोष्ट खरी आहे, पण त्या विषयामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. आज आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने जमलेला आहात. आज महाराष्ट्राची मीटिंग सभा कशा करता हे मला काही विचारायचं कारणच नव्हतं. का माझ्या मित्रांनी बोलवलं, आमच्या सॉरी, आणि म्हणून ही मेळावा कशा करताय ह्याचं मला काही कोडं उघडत नव्हतं. मी तुम्हाला विचारलंही नाही. आलो तर सगळ्यांनी मोठ्या आदरानं प्रेमानं मला आरडाओरडा म्हणजे घोषणा देतच आतमध्ये आणलं. त्यामुळे बॅनर तिकडे मी काय पाहिलं नाही. पण आता आदित्य साहेब आल्यानंतर मी पुन्हा उठलो आणि मागे वाचून बघितलं की ही नक्की मेळावा कशा करताय. तर हा मेळावा एवढ्या करता आहे की सध्या जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपण सगळे कुठे आहोत हे उभ्या देशाला दिसावं याकरता हा मेळावा. आपण सगळे शिवसेनेच्या मागे उभ्यात, उद्धव साहेबांच्या मागे उभ्यात, आदित्य साहेबांच्या मागे उभ्यात, याची एका साक्ष द्यावी, ती जाहीरपणे उभ्या देशाला दिसावं याकरता म्हणून आजचा हा मेळावा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामधला महत्वाचा जो एक प्रश्न उपस्थित केला जातो तेवढ्यावरच मला बोलणं उचित आहे असं वाटतं. ते म्हणजे की आपला नैसर्गिक मित्र हा भारतीय जनता पार्टी आहे आणि काही मंडळी आता आग्रह घेऊन चालली आहे की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेलं पाहिजे.
आपण हिंदुत्वाची भूमिका मांडणारे आहोत. मी अनेक वेळेला अनेक सभातून अनेक भाषणातून सांगितलंय. आता मनीषा काही नेतून गेल्या, परंतु किशोरदेव पेडणेकर इथं आहेत, सचिन भाऊ आहिर इथं आहेत. आदरणीय उद्धव साहेबांनी आमची पक्ष प्रवक्ते म्हणून आमची काही लोकांची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर काय काय बोलायचं या संदर्भामध्ये चर्चा होती. मी थोडा वेळ सगळं ऐकून घेतलं आणि मी स्वतःहून उसळून उठलो आणि मी स्वतःहून त्या बैठकीमध्ये बोललो, काय चाललंय हे, कशा करता चाललंय ही सगळी चर्चा. त्यात खरा हिंदुत्वाचा आणि हिंदुत्व सांगण्याचा हक्क कोणाचा, ही सांगण्याकरता चर्चा कोणाला करताय, कशा करता करताय हे मी स्वतःच्या बैठकीमध्ये सांगितलं. कोणाला प्रमाणपत्र घ्यायचं आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत की नाही, कोणाचं प्रशस्ती पत्र घ्यायचं आहे. ज्याने आणि ज्याने केवळ हिंदुत्व मताकरता म्हणून एटीएम कार्ड म्हणून राम मंदिराचा विषय गेले 30 वर्ष वापरला, परंतु हिंदुत्वाकरता त्याग कोणी केला, त्याग फक्त केला तो शिवसेनेने केला. या बैठकीमध्ये मी सांगितलं की हा हिंदुत्वाकरता 1988-89 मध्ये पारण्याची पोटनिवडणूक झाली आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांनी रमेश प्रभूंना उमेदवारी दिली. आज भारतीय जनता पार्टीचे लोक हिंदुत्वाच्या गोष्टी करतात, त्यावेळेला ते जनता दलाच्या सरकारमध्ये होते, त्यावेळेला गर्वसे कौम हिंदू आहे म्हणून सांगणारे जर कोण होते तर एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे होते. आणि त्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक शिवसेनेने जिंकली. त्यानंतर त्या रमेश प्रभूंचं आमदारपद रद्द झालं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली म्हणून. त्यानंतर आजचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली रद्द झाली. कैलासवासी सूर्यकांत महाडिक यांची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली ती रद्द झाली. आणि या देशामध्ये पहिलं हे प्रकरण घडलं की शिवसेना प्रमुखांचा 6 वर्षाकरता मतांचा हक्क काढला गेला. हिंदुत्वाचा मुद्दा फिरला, निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा मांडला म्हणून 6 वर्ष शिवसेना प्रमुखांचा मताचा हक्क काढला. कुणी काढला? तो काढत असताना केंद्रामध्ये सरकार काँग्रेसचं नव्हतं, ते सरकार कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. शिवसेना प्रमुखांचा मतात हक्क काढला गेला, पण शिवसेना प्रमुखांनी ती वैयक्तिक लढाई समजले, हिंदुत्वाकरता त्याग करायची तयारी ठेवली. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दोष दिला नाही. तर हिंदुत्वाकरता आमदारकी काय, मतदान काय, पण याहीपेक्षा कितीही त्याग करायला तयार आहे, पण हिंदुत्व सोडणार नाही हे शिवसेना प्रमुखांच्या भूमिका घेतली. त्यांनी कुरबुर केली नाही. तुम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाताय म्हणून तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी शेवटपर्यंत केलं. 8व्या पर्वांचा 15-20 एक महिन्याभर वर्षभराचा एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो. आज आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी घटना हातामध्ये घेऊन शपथ घेतलेली आहे. खरं तर अशा पद्धतीनं राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माणसाला मी कुठल्या एका विशिष्ट धर्माचा, जातीचा किंवा मी एका विचारांचा असं सांगता येत नाही नियमानुसार, घटनेनुसार. पण आपल्या सर्वांचे गर्वाने छाती फुगून आली पाहिजे. हिंदुत्व कोण सांगताय? अरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री सांगतोय की होय मी कालही हिंदुत्ववादी होतो, आजही हिंदुत्ववादी आहे आणि उद्याही हिंदुत्ववादी राहणार आहे. हे दोघे माझे सहकारी बसले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या बाजूला आहे. तरी सुद्धा मी सांगतो की हिंदुत्व होय मी हिंदुत्ववादी आहे, मी हिंदुत्ववादी राहणार हे सांगण्याचं धाडस उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मनात असू शकतं. होय 1992 साली बाबरी मशीद पडली, त्यावेळेला सर्वांनी शेपट्या घातल्या होत्या.
ते आमचं काम नाही म्हणून सांगितलं. त्यावेळेला या जगामध्ये या देशामध्ये एकच मर्द उभा राहिला की होय, जर हे माझ्या शिवसैनिकांनी काम केलं असेल तर त्याचा मला गर्व आहे. ही घटना तुम्हाला माहिती आहे, पण हे सांगण्याचं धाडस विधिमंडळाच्या फ्लोअरवर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. कोणाकडनं प्रमाण घ्यायचं, कोणाकडनं सर्टिफिकेट घ्यायचं, कोणाची शिफारस घ्यायची? अरे जे फक्त आणि फक्त मतांच्या पोटलीवर माझं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीला की ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या फ्लोअरवर सांगितलं की होय मी हिंदुत्ववादी आहे. अरे देशाचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये आयुष्यामध्ये कधी सांगण्याचे धाडस करू शकणार नाही. हे उद्धव साहेबांनी केलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आज आपण सगळे सांगतोय, काही मंडळी सांगते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो, काँग्रेस बरोबर गेलो. आज आपण तिथं संपतोय आणि आपल्याकडे काही भावनिक शिवसैनिक मी गेस्ट गाडीत बसलो की मुद्दामून ड्रायव्हरला विचारतो. मी कधी कधी आपल्या टॅक्सीनं पण जातो, आपल्याला काही फरक पडत नाही. टॅक्सीत बसलो की मी ड्रायव्हरशी चर्चा करतो. ठाण्यात गेलो की मी रिक्षात बसतो. आपल्याला सगळं चालतं, आपल्याला काही फरक पडत नाही. मी तिकडून का आलो की पनवेलला ट्रेननी उतरतो आणि लोकल ट्रेननी बसून हार्बर लाईनने आपला येतो. आपण हा असं आहे. पण बाजूला बसलेला मी हळूच विचारतो, काय रे कसं काय? मग आपले काय करत म्हणतात, काय झालंय तो नैसर्गिक मित्र आहे ना आपला, तो भाज्या पाहिजे त्याच्याबरोबर जरा जायला हवं. अरे सगळा इतिहासी नेते मंडळी सांगतील आणि आता हळूहळू सभा होतील. त्यावेळेला खरं ह्यांचं रूप हे आता सगळ्या जगासमोर येणार आहे. हा नैसर्गिक मित्र नाही तर शाळेमध्ये एक आपल्याला गोष्ट शिक्षकांनी शिकवली होती की घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बनला. हा घातकी मित्र आहे, हा घातकी मित्र आहे. 1914 साली शिवसेना प्रमुखांचं 2012 साली निधन झालं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवसेना कर्तृत्व पुत्र एकाकी होता. या भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार होतं. वास्तविक या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पुत्राला असं एखाद्या हाताच्या फोडाप्रमाणे जपायला हवं होतं, त्याला झेलायला हवं होतं, त्याला सांभाळायला हवं होतं. पण ते सोडलं बाजूला. आता बाळासाहेब हयात नाहीत. लोकसभेमध्ये युती केली आणि 2014च्या विधानसभेमध्ये आयत्या वेळेला युती तोडली. का तर हीच खऱ्या अर्थाने शिवसेना संपण्याची वेळ आहे. अख्ख्या देशातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार मुंबईमध्ये उतरलं, पण एकटे तुमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, मी नव्हतो तुमच्या बरोबर, मी आहे असं आहे. पण एकट्या उद्धव साहेब त्यावेळेला एकाची लढले आणि एकट्याच्या जीवावर 1-2 नव्हे तर 63 आमदार निवडून आणले. म्हणून शिवसेनेची ताकद अगाध आहे, शिवसेनेची ताकद मजबूत आहे. हा मतदारसंघ कैलासवासी दत्ताजी नलावडेंचा आहे, वामनराव महाडकांचा आहे, सचिन भाऊ आहिरांचा आहे, सुनील आमच्या शिंदेचा आहे आणि आता आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ. याबद्दल काय तुम्हाला सांगावं, काही मला सांगण्याची गरज नाही. पण फक्त दाता दगडूदादा सकाळ व्यासपीठावर आहे आणि काही महिला भगिनी त्या पूर्वी सांगतो. मला दिसतं आजही तुला काही चुरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला नऊवारी थोडक्यात ताकदीची साडी नेसलेल्या मंदाकिनी चव्हाण, सुलोचनाताई चव्हाण, एवढा मोठा कुंकुराताई किल्लेकर दिसतात की नाही, माधवीताई कदम, वंदनाताई शिंदे, या अशा अनेक महिला मी बघितल्या. ज्या ज्या वेळेला शिवसेनेला आघात झाला, ज्या ज्या वेळेला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावं लागलं, त्यावेळेला सगळ्यात छातीचा कोट करून जर उभ्या करून राहिल्या असतील तर तुमच्यात रणरागी उभ्या राहिल्या आहेत. अनेक किस्से मी सांगू शकेन, पण मी सांगणार नाही. आणि त्याचबरोबर दगडूदादा माझी तुम्हाला विनंती आहे, मी मागे एकदाच फक्त माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा डोळा आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. पण ज्या वेळेला निवडणुका येतील
त्यावेळेला हा मुंबईतला एक एक जुना शिवसैनिक त्याच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचू. जुना शिवसैनिक ज्याला भास्कर जाधवसारखी आमदारकी नकोय, ज्याला भास्कर जाधवसारखी खासदारकी नकोय, ज्याला नगरसेवक पद नकोय, ज्याला कुठलंही सरकारमधलं कुठलंही पद नकोय, ज्यानं शिवसेना त्या काळामध्ये वाढवली अशी अशी लाखो माणसं घरामध्ये फक्त बसले. जा त्यांच्या घराघरापर्यंत त्याला साथ घाला. हे बघतात त्यांचा आत्मा तळमळतोय. आजही या मेळाव्यामध्ये त्यांच्या मुठी वळतायत आणि शिवसेनेचा भगवा ध्वज खाली ओढण्याकरता भारतीय जनता पार्टी पक्ष कापलाय. बाकी त्यांना शिव्या देण्यापेक्षा या हरामखोरांची चाल ओळखा, एवढं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे चाल ओळखा आणि त्या जुन्या जाणत्या माणसाला साथ घाला. अरे त्यांनीच तर खऱ्या आपल्या रक्तात आणि घामाचं शिंपण घालून ही शिवसेना वाढवलेली आहे. ही शिवसेना अशी अडचण झालेली की त्यांच्या उघड्या डोळ्यानं पाहू शकणार नाही. आजही ते बाहेर पडतील. फक्त त्यांच्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पोहोचण्याचं काम करा, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. बाकी मी काय फार सांगण्याची आवश्यकता नाही. सचिन भाऊ माझ्या मनावर दडपण त्याही वेळेला मी शिवसेना सोडली तेव्हा एकाही माणसानं माझ्याबद्दल कोणी वाईट बोललेला नाही. बोलला होता त्याही वेळेला मी असाच फिरत होतो. कारण मला माहित होतं मी कुठलंही पाप केलेलं नाही, मी कोणाचंही कुठलंही पद घेऊन गेलेला नाही. शिवसेनेच्या वेळेला पण सगळी पदं सोडून राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या वेळेला सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये गेलो, तेव्हाही शिवसेनेच्या शिवालयामध्ये गेलो, विधिमंडळाच्या कार्यामध्ये गेलो. तिथं माझ्या सदस्याचा आमदारकीचा राजीनामा दिला, पक्षाची वार्षिक वर्गणी भरली, त्याच्या हातामध्ये पद्धतशीर रिसीट घेतली आणि मग बाहेर पडली. तेच राष्ट्रवादीमध्ये केलं. राष्ट्रवादीचा राजीनामा त्यांना पक्ष कार्यालयात गेलो, रितसर राजीनामा दिला, त्यांची महिन्याची वर्गणी भरली एकटा बाहेर पडलो. त्यामुळे माझ्या मनामध्ये पाप नाही आणि तुमच्या मनामध्ये राग नाही. त्यामुळे आता तुमच्या मला काही अडचण नाही. पुन्हा 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 मी येते पुन्हा पुन्हा जेव्हा बोलूच. आता आधीचं साहेबांचं भाषण आहे, माझं कोण ऐकतोय, मी आपला आता आटोप घेतो. पुन्हा पुन्हा बोलू. खरा शिवसैनिक तुम्हाला सांगावं लागेल, जुन्यातला शिवसैनिक तुम्हाला सांगावं लागेल. तो जुना शिवसेनेनं शिवसैनिक कशी उभी केली, आपल्या संसारावर आपल्या घरादारावर कशा पद्धतीला तुळशी पात्र ठेवली ती सांगावी लागते. ती सांगितल्याशिवाय पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालेला शिवसैनिक शिवसैनिक असेल किंवा कोणी असेल तो बघतो, तो आजची परिस्थिती बघतो. भास्कर तुम्हाला सांगतोय फिरतोय मोठ्या गाडीत, राहतोय मोठ्या हॉटेलमध्ये, पण तो मोठ्या गाडीत तर फिरण्याकरता हॉटेलमध्ये राहण्याकरता त्यानं पहिल्या दिवसापासून काय काय केलंय ते एकदा तरी तरुणांच्या समोर आहे त्या सांगावं लागेल. आणि तो सांगितल्यानंतर जो विचारायला तयार होईल शिवसैनिक, तो कोणाच्या बापाला ऐकणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा या ठिकाणी आपण मला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. इथं बोलवून आपण माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.